सेकंड प्रेग्नन्सीनंतर माझ्या चेहऱ्यावरच्या डागाचा प्रॉब्लेम ना मला खूप जास्त जाणवायला लागला आणि त्यासाठी मी भरपूर उपाय असे केले, परंतु थोडेफार आहेतच. त्यामुळे मी जॅकफ्रूटचं ना पावडर आणि जेल मागवलं होतं. तर हे लावायचं असतं नाईटला, पण वेळच मला मिळत नाही. त्यामुळे आता माझं चाललं हे दुपारी. आणि बघ का हे माझं काम कधी चालत असतं. तेवढ्यातच बाहेर ना पाऊस येत होता आणि छान पण वाटत होतं वातावरण. त्यामुळे मग आम्ही पाऊस बघत होतो. दक्षला असं काही अधूनमधून दाखवावं लागतं, नाही तर मग मला तो काहीच करू देत नाही. तर मग त्यालासुद्धा पाऊस दाखवत होते. आतमध्ये मी चहा ठेवला होता अप्पूला. आणि मग मला अशा पावसात ना चहा घ्यायचा असतो, कारण पावसात चहा घेण्याची ना एक वेगळीच मजा असते. आणि आपल्या स्त्रियांचं कसं असतं ना की सगळ्यांचं सगळं काही करताना स्वतःचं मात्र काही करायचं राहूनच जातं. पण मुलांसाठी करणं आपण कधी थांबत नाही. तर आता हा ड्रेस ना माझ्या अप्पूचा आहे. जेव्हा ती नर्सरीला KGला होती तेव्हापासून मग मी तसं जपून ठेवला होता, कारण एकच दिवस घातला होता. मग आता दक्षला तो येत होता, म्हटलं इंडिपेंडन्स डे आहे तर त्याला घालून ना छानपैकी फोटो वगैरे काढायचं. पण आमचं वादळ कसलं काही फोटोसुद्धा काढू देत नव्हतं आणि काहीच नाही. तेवढे त्याचे पप्पा आले होते, मग तर काहीच नाही. आणि नंतर माझं एक थोडंसं काम होतं बाकी.